चला पाणी घ्या सगळ्यांनी. पाणी घेऊन बसत चला दुपारी. पाणी आणि चमचा घेऊन बसा. टेक सॉर्टर करा. आम्ही सर्वजण निरोगी निरामय नित्यानंदी राहत आहोत. आम्ही सर्वजण सर्वांगीण उन्नती साधत आहोत. आमच्या सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण होत आहेत. हे अमृतमय पाण्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बोहरा करायचाय पाण्यात. तो तयार झालेला बोहरा प्यायचा आहे. आणि हळूवार प्या. तर थोडस महत्वाचं सांगते. आज खूप फोन झाले. जवळजवळ 7-8 लोक नवीन जॉईन झालेत. कोणी मागच्या व्हिडिओ खाली मी नंबर द्यायचे. आता अलीकडे बंद केलाय. मग त्या नंबरवर नाही कॉल करतायत. काहींना मुद्रांचं आवडतंय. काहींना हे शिव पुराण आवडतंय. पण सगळ्यांना जवळजवळ 99% लोकांना असं वाटतंय की युट्यूबवर आहे, आम्ही युट्यूब वरून बघतो. म्हटलं तसं काही नाहीये. युट्यूबवर फार थोडं असतं. आता मुद्रांचा आज 2-3 जण फोन आले. त्यांना खूप आवडलं मुद्रांचं काय चाललंय ते. तर त्याच्यामध्ये मी सांगितलं की सगळं नाहीच होतंय. हे व्हिडिओ सगळं येत नाही. व्हिडिओ झलक असतात. आता ते उत्तरबोधी मुद्रा पण आवडल्या. एकीच दोघींचं म्हणणं होतं आम्हाला ते उत्तरबोधी मुद्रा. म्हटलं विद्यार्थ्यांसाठी ती पोस्ट केली आहे. बाकीच्या काही पोस्ट नाही केलेल्या. तुम्हाला कोर्सच करायला लागतात. आपले कोर्स काही सगळे युट्यूबवर नसतात. इव्हन वाचन सुद्धा सगळं युट्यूबवर नसतं. आता हे शिवपुराण म्हणजे काय? आपलंच हे लोकल पब्लिशर्स आहेत, लोकल ऑथरही आहेत. त्यामुळे एवढं काही नाही. आणि पुराण म्हणजे आपले ग्रंथच आहेत. त्यामुळे त्याचं काही कॉपीराईट एवढं मला वाटलं नाही. इश्यू एवढा नाही वाटला. म्हणून आपण सगळं रेकॉर्ड करतोय. पण पुस्तक वाचनाचं सुद्धा काही सगळं रेकॉर्ड करतो असं काही नाहीये. तर ते एक म्हटलं सांगावं. रेकॉर्डिंग बघतायत लोक. तर हे असं नाही, आपल्याकडे जॉईन व्हावं लागतं. म्हणजे तुम्हाला सगळ्या कार्यक्रमाचा लाभ मिळू शकतो. सगळं रेकॉर्डेड नसतं. दुसरं असं की आता पिरामिडला कार्यक्रम होणार आहे 15 मार्चला ह्याचा महाशिवरात्रीचा. तर त्याच्या जागा फुल झाल्यात. स्वारगेट वरून घेऊन जायच्या याच्या कात्रजवरून. त्यामुळे आता जे जॉईन होणार आहेत त्यांना कात्रजवरून पिकअप ड्रॉप मिळणार नाही. पण आपण हायवेला तुम्ही उतरलात, कात्रजवरून बसेस आहेत, जीप सर आहेत. तुम्ही जीप तयार करू ठरवू शकता. तिथे जीपने हायवेला उतरलं तर हायवे पासून पिकअप ड्रॉप आपण करू शकतो. तर ते एक मला सांगायचंय. दुसरं म्हणजे 16 तारखेला भाग 4 होत आहे. शिवसरोदय शास्त्र भाग 4. तर ज्यांनी भाग 3 केलेला आहे त्यांनी संधी घ्यावी. आज एक मॅडम जॉईन झालेले आहेत. मी अजून त्याचं हे घेतलेलं नाहीये, मीटिंग घेतलेली नाहीये संकल्पाची वगैरे. कारण भाग 4 असल्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी माहितीच आहेत. तर त्यामुळं काही उशिरा जॉईन झालं तरी चालणार आहे. ते मी एक दिवस ऑनलाईनही घेणार आहे ना त्याचा. एकच दिवस तुम्हाला तिथे मी श्लोक घेणार आहे. दुसरा दिवस ऑनलाईन हे पूर्ण 1 to 1 घेणार आहे. जो चिकित्सा भाग आहे त्यातला तो. आणि मग आपण आता जसं शिवसरोदय शास्त्र शिकलेल्यांच्या फॉलोअप मीटिंग्ज असतात 15 दिवसांनी. तर तसं आपण हे पंचतत्व शिकलेल्यांच्या पंचतत्व डिस्कशन्स मीटिंग घेणार आहोत. आपल्याला त्याच्यात डीप डीप जायचंय. त्यामुळं मग मी उरकत चाललीये भाग 4 करणाऱ्यांची संख्या. तर ते तुम्ही उशीर करू नका असं मला वाटतंय भाग 3 झालेल्यांनी. कारण काय आहे, कधी ना कधी एक दिवस यायचंय. उलट एक दिवस मी ऑनलाईन घेते तर एकच दिवस यायचंय. तर हे महत्वाचं. कारण आता उन्हाळा सुरू झाला. मग उन्हाळ्यात मी काही तिथे जास्त कार्यक्रम घेत नाही. तर शेवटचा आता तर 8 मार्चला हे आहे, महिला दिन आहे. रविवार आहे 8 मार्चला. म्हणून 8 मार्चला शिवसरोदय शास्त्र भाग 1 मी ठेवतेय. कारण माझा वेध सुरू झालाय एक तर शिवसाधक ग्रुप तयार करण्याचं. कारण आपण पहाटे ध्यान सुरू करतोय. ध्यान घेतोय आणि त्याच्यातनं एवढं सुंदर आपलं चाललंय. कारण महाशिवरात्रीला जे काही सायन्स ब्रह्मांडात घडतं, ते सायन्सच तुम्हाला करण्याची, ती तंत्र करण्याची थोडी-थोडी तयारी होत आहे. या शिवसाधकांच्या ध्यानातून. तर आता ते महाशिवरात्रीचं म्हणूनच त्याच्यात सुद्धा आपल्या नाड्या जे पाळतो ना आपण, नाड्या जे करतो ना,
ते काही इतकं साधं आणि सोपं नाहीये की एखादं काम करायला नाडी दाबली आणि केली. त्याच्यापुढे डीप रहस्य आहेत ब्रह्मांडातली. शक्ती खेचण्याची. आता ती ध्यानातनं सुरू करणार आहे. त्यावेळेला सुद्धा आपल्याला ध्यानाच्या मध्ये सुद्धा काय-काय टेक्निक्स प्रोसेस करण्यासाठी नाड्या दाबत-दाबत जायचे. जसं मी तुम्हाला आता सारखं नाडी बघा म्हणते, तत्व बघा म्हणते. तर म्हणून मग महाशिवरात्रीचा ध्यानाचा जो ग्रुप आहे 4 दिवस घेणार आहे स्पेशल, तो वेगळा केलाय. तो फक्त शिवसाधकांसाठी केलाय. कारण हेच तर सगळं तिथे करायचंय. मग ते इतरांना कुठं मी बेसिक सांगत बसू सगळं. तर 8 मार्चचा पण संधी घ्या. हे महत्वाचं अनाउन्स करायचं होतं. की भाग 1 आणि भाग 4 आणि आता तर आपलं मुद्रांचा संपत आला. तो तर काही चान्सच नाही. काही कोर्सला मी नंतर ॲड करणार नाही. 8 मार्चचा जो कोर्स असणार आहे शिवसर्वोदय शास्त्र, त्याला मी नंतर नाही, मी मार्चमध्ये घेणारच नाही कोणाला. आताच तुम्हाला त्याला अडवावं लागेल आणि आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र 1 मार्चमध्ये माझं घ्यायचं प्लॅनिंग आहे. 21 दिवसाचं. त्यालाही मी मग घेणार नाही. कारण त्याला मला सगळे नवीन साधक असल्यामुळे प्रॉपरली संकल्प, सगळी आधी तयारी करून घेणं, आधी मीटिंग करून घेणं, तयार करून मग मला तो कोर्स घ्यायचा आहे. म्हणून तुमच्यापैकी तुम्हाला ज्यांना असं वाटतं, की नाही बाबा ह्यांना समस्या आहेत आणि ह्यांनी 21 दिवसाचा तो कोर्स आपण जसं शिकलो त्यांनी करायला हवाय, तर त्यांना जरूर तुम्ही जॉइन करून घ्या. आत्ताच द्या. ग्रुप करून ठेवलेत नेक्स्ट शिवसर्वोदय शास्त्र मार्च आणि नेक्स्ट 21 दिवसाचं. त्या लिंक पाठवा त्यांना. त्यांना जॉइन ऐन वेळेला हे बघा कॅन्सल करणं खूप सोपं असतं. पण तयारी करून ग्रुप जॉइन करणं हे फार महत्वाचं असतं. ऐन वेळेला अगदी यायच्या दिवशी सुद्धा तुम्ही कॅन्सल करू शकता. तर हे महत्वाचं लक्षात घ्या. तर आता आपल्याला रुद्रसंहिता आज वाचायचंय. सृष्टिखंड आहे. तर हे आज थोडंसं मला आज वाचायला वेळ मिळाला. त्यामुळे मग मला सांगता आलं, की ओंकाराचं आणि ब्रह्मांडाची उत्पत्ती हे आता याच्यात आहे. महाशिवरात्रीचं सुद्धा याच्यात बरचसं आहे. त्यामुळे तर लगेच वाचन करतोय आपण महाशिवरात्री निमित्त. रुद्रसंहिता, सृष्टी आणि मी जे म्हटलं आपलं ग्रुपवर चर्चा चालली, की बेल का व्हायचं? तर तुम्ही धार्मिक लिहिलेलं आहे ते सगळं. आध्यात्मिक आहे थोडंफार, पण मी जे आता महाशिवरात्रीचं भेदन करणार आहे, रहस्यभेदन करणार आहे, या 4 दिवसाच्या ध्यानातून गुप्त आहेत ते सगळे प्रकार. जसं आपलं साधना पहाटेची गुप्त चालली आहे, विज्ञान भैरव तंत्र वापरतोय. तसं या महाशिवरात्रीला, या 17 तारखेला खूप गूढ काय-काय घडणार आहे. आणि ते सगळं टॅप करण्याची तंत्र आहेत ती. ती श्वासावरच आहेत शेवटी. कारण शिव सरोदय हे फार सगळ्या ब्रह्मांडाचा आत्मा येतो लक्षात घ्या. आणि त्याच्यामध्ये मग जे काही आहे ते याच्यात दिलंय शिवरात्रीचं. याच्यात दिले म्हणजे थोडंसं एखादा शब्द आहे, पण त्याच्यामध्ये कितीतरी तुम्हाला माहिती आहे आता हे सगळं कसं असतं. हे कोडात्मक असतं. हे दिसतंय तसं नसतं. याच्यामध्ये भरपूर काही असतं. तर ते थोडंसं जसं प्रलय, प्रलयाचंही महत्त्व दिले आता येईलच. बघा चला वाचूयात. त्या वेळेला मी सांगते. श्रीसूत म्हणाले, मुनींनो, एकदा ब्रह्मदेवाचे पुत्र नारद यांना तप करण्याची इच्छा झाली. हिमालय पर्वताच्या एका अत्यंत सुशोभित गुफेजवळून श्री गंगेचा प्रवाह वाहत होता. त्या ठिकाणी अनेक आश्रम आहेत. नारद त्या ठिकाणी तप करण्यासाठी गेले. त्या ठिकाणी शार्दूल मुनीने तप करून मौन धारण करून ते आसन घालून प्राणायामाने समाधिस्थ झाले होते. नारदाने तेथे तप प्रारंभ केले. ते पाहून इंद्राला वाटले, की कदाचित ही आपल्या राज्याची इच्छा मनात ठेवून तप करीत असावा. म्हणून त्याने नारदाच्या तपात विघ्न निर्माण करायचे ठरवले. त्याने कामदेवाचे स्मरण केले. कामदेव त्याच्याजवळ आल्यावर इंद्र त्याला म्हणाला, "हे मित्रा, माझ्या हितासाठी तू मला मदत कर. तुझ्या मदतीने मी आजपर्यंत अनेक तपस्व्यांचा गर्व हरण केला आहे. तुझ्या कृपेमुळे माझे हे राज्य स्थिर आहे." हिमालयाच्या एका गुहेत नारद शंकराची आराधना संयमाने करीत आहेत. ब्रह्मदेवाकडून माझे राज्य परत मागण्याच्या इच्छेने ते हे तप करीत असावेत, अशी मला शंका आहे. म्हणून तू तात्काळ तेथे जाऊन त्यांच्या समाधीचा भंग कर. बघा, म्हणजे हे समाधीचा भंग, हवन चालू असेल त्याचा भंग, हे आपण तर नेहमीच ऐकत आलोय. तसंच आपल्याही ध्यानामध्ये भंग करणाऱ्या ऊर्जा असतातच. सदैव असतात. भंग करणारे असतात, ते घेण्यासाठी आलेले असतात.
कामदेव नंतर मोठ्या गर्वाने तेथून निघाला. तो नारदाचे तप भंग करण्याची युक्ती शोधू लागला. त्याने आपल्या सर्व कलेचे प्रदर्शन वसंतासह नारदासमोर केले. पण त्यांच्यावर त्याचा काही परिणाम झाला नाही. कारण शंकराच्या अनुग्रहामुळे ते सर्व घडले. त्या ठिकाणी कामदेवाचे शत्रू शंकरांनी घोर तप केले होते. त्यावेळी त्यांच्या तपात विघ्न आणल्यामुळे कामदेवाला शंकराने तेथेच भस्म केले होते. त्यावेळी जगाचे कल्याण करणारे शंकर देवांना म्हणाले होते की कामदेव काही दिवसांनी पुन्हा जिवंत होईल. परंतु या स्थानी मात्र त्याचा काहीच प्रभाव चालणार नाही. ही गोष्ट कामदेवाला आठवताच तो तेथून निघाला व इंद्राजवळ पोहोचला. त्याने सर्व कथा त्याला सांगितली. इंद्राचा निरोप घेऊन तो तेथून वसंतासह आपल्या स्थानी निघून गेला. नारद त्या ठिकाणी आणखी काही काळ राहिले. आपले तर पूर्ण झाले असे त्यांच्या ध्यानी येताच ते तेथून निघाले. त्यांना वाटले आपण कामदेवाला जिंकले. आता बघा ही कथा ऐकताय, पण कथेचा सार आहे ना, तो आध्यात्मिक असतो. तो आध्यात्मिक लोकांनाच कळतो. आणि तोच आध्यात्मिक अर्थ आपल्याला प्रत्येक गोष्टीतनं घ्यायला शिकायचंय. ही कथा लक्षात ठेवा आणि तुम्हाला काय मोरल ऑफ द स्टोरी कळतंय ते मला सांगायचंय. मी आज थोडा पॉज घेणार आहे. कारण हे काही कथा कथा पुराण जरी म्हटले ते कथेत नसतं मग्न व्हायचं. कथेतला आध्यात्मिक सार, जीवनातला सार आपल्याला घेता आला पाहिजे. जीवनातला सार सोपं असतो घेणं, की कामाच्या वासनांनी लुप्त होणे वगैरे. पण आध्यात्मिक सार काय आहे, तो कसा घेणार आहे आपण? आपण आध्यात्मिक लोक आहोत. कोड असतात, हे सगळे कोड लँग्वेज असतात. ते कळले पाहिजेत आपल्याला. त्यांना वाटले आपण कामदेवाला जिंकले. कारण काय असतं, सगळं महत्व रहस्य असं असतं, की ज्याची पात्रता नाहीये त्याला हे कळूच नाही असं असतं. कारण खरं जे ज्ञान असतं म्हणजे त्या हायर लेव्हलचं ज्ञान, आध्यात्मिक ज्ञान, त्याच्यातही स्टेजेस असतात. त्या सगळ्यांना उलगडून सांगितल्याच नाही पाहिजेत. हे सगळं काळजी घेतलेली आहे आपल्या ऋषीमुनींनी. म्हणून ते कोडात्मक करतात, की त्या लेव्हलच्या ज्या लोकांनाच ते कळलं पाहिजे. सगळ्यांना सगळं ज्ञान देऊन चालत नाही. माकडाच्या हातात कोलीत देऊन चालत नाही. म्हणजे सपात्र ज्ञानाचं पण दान सपात्र असावं. म्हणून ह्या सगळ्या प्रथा पडल्यात, की बाबा रूप देणं, भगवानाच्या मूर्तीची पूजा करणं. मग इथे म्हणतो श्रीकृष्ण पण म्हणतो, "मला भज, मला भज." बसले सगळे श्रीकृष्णाला भजत. आता कळत चाललंय, मला भज म्हणजे श्रीकृष्ण काय म्हणालाय बाबा. तसंच शंकर म्हणजे कोण आहे? शंकर म्हणजे श्वास आहे. मग हे मला आज कोण सांगतंय बघू. मी तुम्हाला हिंट पण दिली. मला सांगायचंय सार काय घेणार या कथेतून. त्यांनी साधना केली. साधना केल्यानंतर त्याला वाटलं आपण कामदेवाला जिंकलो. आता पुढे बघा काय वाटतंय. नारद मुनी माहितीयेत सगळ्यांना. कारण त्यांना आपल्या तपाचा अहंकार झाला. तप म्हणजे ध्यानधारणाच की. आणि ध्यानधारणा झाल्यावर त्याला असं वाटलं की आपण आता कामदेवाला जिंकलं. पुढे काय होतंय बघा. ते शिवमायेने मोहित झाल्यामुळे ज्ञानविहीन झाले ते. शिवमाया. तप करून शिव, 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 तप, 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 ध्यान, 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 ध्यान. म्हणजे ही वेडी मायाच आहे ना, म्हणून तर ध्यान जास्त करायचं नसतं. आज एक जण जॉईन झाले नागपूरचे. ते मला म्हणत होते 8 तास ध्यान करतो रोज आणि आता महाशिवरात्रीला मी इतके तास करणार आहे. त्यांची 3.5 वर्षाची मुलगी ध्यान शिकवलंय. मला लगेच फोटो, व्हिडिओ टाकला. मला लगेच फोनवर दिलं. म्हटलं खूप छान काम करताय तुम्ही. यंग आहेत ते. तरी बघा कुठं चाललाय जमाना. 3.5 वर्षाच्या मुलीला ध्यानाला बसवतात. म्हटलं एवढं का हो ध्यान करता? मग ते मला म्हटले का करायचं ध्यान किंवा म्हणजे हेच की तटस्थता यावी, हे यावी. तर आणि कुठं-कुठं जाऊन ते शिकतात. हरियाणा काय, कुठं काय म्हणजे पुण्यात येईल की मी काय हरकत आहे. येणार. शिकणार म्हटले स्वरविज्ञान. लगेच जॉइन झाले. झाले का नाही माहिती नाही, पण येणार म्हटले 8 मार्चला. तर ते अ, हे म्हणून शिवमायेने मोहित झाल्यामुळे ज्ञानविहीन झाले. म्हणजे आपण जो म्हणतो ना, खूप काही चांगल्या गोष्टी केल्या की अहंकार येतो. तसंच आहे हे. खूप तप केलं त्यामुळं मायेनेच मोहित झाले. माया पण शिवाची माया. म्हणजे ते ध्यानाशिवाय तुम्हाला सुचत नाही बघा. तुम्ही ध्यानवेडे आहात. तुम्हाला सवय लागली आहे. म्युझिकची सवय लागली आहे. ध्यानाची सवय लागली आहे. गाईडेड मेडिटेशनची सवय लागली. म्हणून त्या तोडण्यासाठी थोडे-थोडे बदल होत आहेत आता. रोज ध्यान बंद केले पहाटेचं सगळ्यांना. का तर त्यांनी स्वतः
त्या ध्यानाच्या ह्याच्यातनं पॅटर्न मधनं बाहेर येणं गरजेचं आहे. ध्यानाची सुद्धा गोळी घेता आली पाहिजे, लक्षात घ्या. आज तुम्ही उत्तरबोधी मुद्रा मुद्रा केली, मी काय केलं? मी गोळी घेतली उत्तरबोधीची. गोळी घेतली म्हणजे तुम्ही फायदे सगळे जे काही लिहिले ना, ते मला मिळाले म्हणून टाकलं. कारण इमॅजिनेशन इज एव्हरीथिंग. ते इमॅजिनेशन कसं करायचं सायंटिफिक मी बघितलंय. असंही जमलं पाहिजे, लक्षात घ्या. प्रत्येक वेळेला सगळं ते करायलाच पाहिजे असं काही नाही. ते शिवमायेने मोहित झाल्यामुळे ज्ञानविहीन झाले होते. त्यामुळे ते आपण कामदेवावर विजय प्राप्त केला हा वृत्तांत सांगण्यासाठी कैलासाला गेले. तेथे शंकरानं आणि माझ्या पद्धतीचं मी ध्यान केलं बरं का. म्हणजे गोळी घेतली म्हणजे तुम्हाला असं वाटेल, नाही, नाही आपलं ज्यांना ध्यानात स्वयंभू शक्ती जागृत आहे ना, त्यांना काय नाही लागत बघा. ती मुद्रा ती करून घेते तिला काय पाहिजे ते. आपण काही करण्याची गरज नसते. आपण ध्यानाच्या वेळेला नाही करायची. मग मी जसं फिरताना करते तसं इतर वेळेला आहेच आहे की आपल्याला करण्यासाठी. पण ध्यानाच्या वेळेला त्या शक्तीलाच वेळ देता आला पाहिजे. ती जागृत झाली की तिला हवं तेच करून ती घेत असते. त्यामुळे तिला मान दिला पाहिजे. ना की आपण. तुमची अजून एवढी जागृत नाहीये. तुमची थोडी, थोडी, थोडी चालली म्हणून ते गरजेचं आहे मुद्रा करणं, काही करणं. आता शिवरात्रीच्या ध्यानाने ते होणार आहे. पिरॅमिडमध्ये आल्याने तुम्हाला ते होतं. तुमची जागृती होते. शिवरात्रीच्या ह्यानी होणार आहे. आता हे जे टेक्निक्स करतोय त्यानी अजून होणार आहे. आणि मग ती स्वयंभू झाली की तुम्ही मग तुम्हाला पण इतर काहीच आवडणार नाही मग. त्यामुळे ते आपण कामदेवावर विजय प्राप्त केला हा वृत्तांत सांगण्यासाठी कैलासाला गेले. तेथे शंकरांना नमस्कार करून अहंकारपूर्वक सर्व कथन केले. शंकर आणि नारदाचे बोलणे ऐकून त्याला म्हटले, तू खरोखर धन्य होय. तू जे काही मला आता सांगितले आहेस ते विष्णूला सांगू नको. बघा, शंकरांनी सांगितलेलं असतं विष्णूला सांगू नको, तरी सांगणार अहंकार आहे ना. मी एवढं तप केलं, मी कामदेवाला जिंकलं. आपण बोलून जातो तसंच नारद मुनी पण बोलले. बोलले विष्णूला ते. त्याने तुला जरी विचारले तरी ही गोष्ट अत्यंत गुप्त ठेव. तू माझा आवडता आहेस. असे शंकराने त्याला समजावून सांगितले. पण शिव मायेने मोहित झालेल्या नारदाला आपल्या हिताचे समजले नाही. मग तुम्हाला मी नाही का सांगत, की नियम लिहू नका, नियम कोणाला सांगू नका, उच्च ज्ञान कोणी कोणाला देऊ नये. ते पात्रता पण तुम्ही सांगता, तुम्हाला मोह होतो. मग तुमचे फायदे नाही जात पुढं. तसंच आहे. आपल्या सगळ्यांनाच मोह असतो. तुम्हालाच असं नाही. माझ्या पण होतातच गोष्टी. पण आपण लक्ष दिलं पाहिजे. काय करायचं, नाही करायचं आपल्याला होतं मोह. सांगून जातो, बोलून जातो. कर्मगतीने ज्ञान चतुर पुरुषांना होते. नारद ब्रह्मलोकात गेले. ब्रह्मदेवाला नमस्कार करून त्याने आपण तपोबलाने कामदेवाला जिंकल्याची कथा त्याला सांगितली. त्याचे बोलणे ऐकून सर्व काही जाणणाऱ्या ब्रह्मदेवाने निषेधात्मक स्वरात आपल्या पुत्राला उपदेश केला. तो शिवमायेने मोहित असल्याने अहंकाराचा अंकुर त्याच्या मनात निर्माण झाला होता. तो विष्णुलोकी आपली कथा सांगण्यासाठी निघाला. विष्णूने त्याला येताना पाहून उठून त्याला सत्कार केला. तो सुद्धा नारदाच्या येण्याचे कारण जाणत होता. त्याला आपल्या आसनावर बसवून विष्णू म्हणाले, हे नारदा, यावेळी तू कुठून आणि कोणत्या कारणासाठी येथे आला आहेस? तुझ्या आगमनामुळे मी पवित्र झालो आहे. तू खरोखर धन्य आहेस. विष्णूचे हे बोलणे ऐकून नारदाचा अहंभाव अधिकच वाढला. त्याने आपण कोठून आणि कोणत्या कारणासाठी आलो ही सर्व कथा कथन केली. त्यांचे सांगणे झाल्यावर विश्वपालक विष्णू नारदाला म्हणाला, हे नारदा, ज्याच्या हृदयामध्ये 3 वेदांची भक्ती नाही. बघा काय म्हणतायत विष्णू, ज्याच्या हृदयामध्ये 3 वेदांची भक्ती नाही. पहिली वेदांची भक्ती पाहिजे, म्हणजे ज्ञानाचं भक्त पाहिजे पहिला. त्यालाच काम, मोह इत्यादी आपल्या अधिकारात घेतात. मोह कोणाला सुटणार आहे? ज्यांनी वेद अभ्यासलाय, त्याची पूजा केलीये, त्याची भक्ती केली, त्यांनाच तो मोह काय असतो ते कळून ते सोडणार आहेत. हे विकार त्यांना दुःख देणारे आहेत. कामविकार आपल्याला कसा त्रास देऊ शकेल? आपली बुद्धी श्रेष्ठ आहे. नारद विष्णूला हसून म्हणाला, जोपर्यंत आपली कृपा माझ्यावर आहे, तोपर्यंत कामदेव माझे कसे वाईट करू शकेल? असे म्हणून नारदे विष्णूला प्रमाण करून आपल्या इच्छित स्थानाकडे जाण्यासाठी निघाला. नारद निघून गेल्यावर विष्णूने आपल्या मायेच्या मदतीने त्याच्या जाण्याच्या मार्गात एक नगर वसविले.
ते सुंदर आणि मोठे नगर होते. त्या नगराचा राजा शिलानिधी होता. त्याच्या मुलीच्या स्वयंवराचा उत्सव सुरू झाला होता. त्यामुळे त्या ठिकाणी अनेक राजे लोक आले होते. अशा या नगराला पाहून नारद मोहात पडला व त्या नगरीकडे वळला. राजाने त्याला पाहताच त्याचे स्वागत करून त्याला रत्नजडित सिंहासनावर बसले. राजाने आपली कन्या श्रीमती नारदाच्या पायावर घातली. तिला पाहून नारद राजाला म्हणाला, हे राजा, ही देवकन्या समान महाभाग कोण आहे? राजाने सांगितले, ही माझी मुलगी श्रीमती आहे. तिचे जातक आणि मान्य सांगा. तिला कसा वर प्राप्त होईल? हे ऐकून नारद कामभावाने व्याकुळ होऊन तिच्या प्राप्तीच्या कामाने राजाला म्हणाला, बघा, काम देवाला जिंकला म्हणणारा कामयुक्त झाला. तुमची ही कन्या सर्व लक्षणांनी संपन्न आहे. ती अत्यंत भाग्यवती आहे. तिचा पती सर्वेश्वर अजेय शंकराप्रमाणे असलेला कामदेवावर विजय मिळवलेला असा असेल. म्हणजे स्वतःचे वर्णन केल्यासारखं त्यांनी सांगितलं. असे म्हणून नारद तेथून निघाले. शंकराच्या मायेत पडून ते कामाच्या वशीभूत झाले. वाक्य बघा, हे कोडाचं वाक्य आहे. ते मला तुम्ही सांगायचंय. भलेच तुमच्या स्टोरी लक्षात राहिली नसेल. अजून दुसरी हिंट सोपी, एकच वाक्य. किती कोडिंग असतं मग कळेल तुम्हाला. शंकराच्या मायेत पडून ते कामाच्या वशीभूत झाले. याचं तुम्ही विश्लेषण कोड गुड मला उलगडून दाखवायचं. शंकराच्या मायेत पडून ते कामाच्या वशीभूत झाले. ते मनात विचार करू लागले की ही कन्या कशी प्राप्त करू? स्वयंवरासाठी आलेल्या राजांना सोडून ही मला कशी माळ घालील? या स्त्रियांना सुंदरता फार आवडते. माझे रूप पाहून ही खात्रीने प्रसन्न होणार नाही. सुंदरता नाही आवडत स्त्रियांना. खऱ्या स्त्रियांना गुण लागतात, गुण. पुरुषांना मात्र सौंदर्य लागतं. अशा प्रकारे विचार करून कामाने व्याकुळ झालेला नारद विष्णूचे रूप ग्रहण करण्यासाठी विष्णू लोकी पोहोचले. तेथे विष्णूला प्रणाम करून त्याने विष्णूला म्हटले की मी आपणाला एकांतात काही सांगू इच्छितो. असे म्हणून त्याने विष्णूला एकांतात आपल्या मनातील इच्छा सांगितली. शेवटी नारद विष्णूला म्हणाले की शीलनिधीच्या श्रीमती या कन्येशी विवाह करण्यासाठी अनेक राजपुत्र तेथे आले आहेत. म्हणून आपण जर मला आपले रुद्र प्रदान केले तर ती कन्या मला अवश्य माळ घालेल. विष्णूने म्हटले की तू माझं फार आवडत आहेस. चांगला वैद्य ज्या सांगितलं होतं ना शिवाने विष्णूला सांगायचं नाही, तरी तेच. आणि विष्णूला जाऊन सांगतो की मी कामदेवावर विजय मिळवला आणि इथे काय त्यालाच सांगतो मला हे मिळवून दे. तू माझा फार आवडत आहेस. चांगला वैद्य ज्याप्रमाणे रोग्याला योग्य औषध देतो तसेच तुला प्रिय असे काम मी करेल. विष्णूने नारदाला माकडाचे रूप दिले. पण नारदास वाटले विष्णूने आपणच त्याचेच रूप दिले, म्हणून घाईघाईने तो स्वयंवराच्या ठिकाणी पोहोचला. सभेत इतरांना नारद त्यांच्या पूर्व रूपातच दिसत होता. त्याचे माकड रूप कोणालाच दिसले नाही. परंतु त्या ठिकाणी 2 रुद्रगण ब्राह्मण स्वरूपात तेथे उपस्थित होते. त्यांना ही गोष्ट जाणवली होती. म्हणून ते त्याची टिंगल करू लागले. तू साक्षात विष्णू सारखा दिसतोस, असे ते मुद्दामच त्याला म्हणत होते. थोड्या वेळाने राजकन्या स्वर्णमाला धारण करून अंतपुरातून अनेक स्त्रियांबरोबर सभागृहात आली. स्वयंवर मंडपात ती योग्य वर निवडण्यासाठी हिंडू लागली. नारदाजवळ येताच तिला त्याचा देह विष्णूसारखा आणि तोंड मात्र माकडासारखे दिसले. रागारागाने ती त्याच्या पुढून निघून गेली. सभेत एकही वर तिला आवडला नाही. तेवढ्यात प्रत्यक्ष विष्णू मनुष्य वेशात तेथे आलेले तिला दिसले. तिच्याशिवाय इतरांना ते दिसले नाहीत. म्हणून आनंदाने तिने वरमाला त्यांच्या गळ्यात घातली व ते त्या कन्येसह तेथून निघून गेले. कामातुर कामातुर नारदाला विप्रूपधारी रुद्र म्हणाले की राजकन्येची प्राप्ती करण्यापूर्वी निदान आपण आपले मुख एकदा दर्पणात तरी पाहायचे होते. असे शब्द कानावर पडताच नारदाने आश्चर्याने आरशात तोंड पाहिले. तेव्हा ते माकडासारखे पाहून त्यांना भयंकर राग आला. त्यांनी रुद्रगणांना शाप दिला. पण रुद्रगण तेथून शंकराच्या आज्ञेने, शंकराला माहिती होतं ना काय होणार आहे, रुद्रगण तेथून शंकराच्या आज्ञेने केव्हाच निघून गेलेले होते. अर्थात नारदाला शिवज्ञान झाल्यावर शिवमायेने घडलेले हे सारे कळले. ब्रह्मदेवाने मुनींना सांगितले की आता हे लिहून घ्या बरं का थोडं थोडं काही. आता ओंकार आणि ब्रह्माची उत्पत्ती हे सगळं आहे तर थोडस लिहून घ्या, कारण हे जे ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली ते आपल्याला लागणार आहे 17 तारखेला सूर्यग्रहणाच्या ध्यानाच्या वेळेला. आता जे होणार आहे तेच वर्णन आलंय.
ब्रह्मदेवाने मुनींना सांगितले की महाप्रलय, आता महाप्रलय काळ आलेला आहे. आता हा महाप्रलय सुद्धा कोड शब्द आहे हे मला कळलं. महाप्रलय सुद्धा कोड शब्द आहे. याच्यामध्ये हे सगळे भेद तुम्हाला आता महाशिवरात्रीच्या ध्यानातून कळणार आहे. ब्रह्मदेवाने मुनींना, कारण हा प्लॅटफॉर्म नाही सगळ्यांनाच सांगायचे. ब्रह्मदेवाने मुनींना सांगितले की महाप्रलय जेव्हा झाला होता त्यावेळी हे सर्व जग नष्ट झाले होते. म्हणजे आता महाप्रलय आलेला आहे. जग नष्ट होणार आहे. थोडीच संख्या उरणार आहे सुवर्णयुग नांदी करण्यासाठी. ज्याला राहायचं आहे त्यांनी इथे राहावं. नाही तर ज्यांना जायचंय पृथ्वीसोबत, नवीन पृथ्वीसोबत, नवीन आयामातल्या पृथ्वीसोबत त्यांनी तिच्यासोबत जावं. नाहीतर ज्यांना या पृथ्वीवर राहायचंय त्यांनी राहावं. नाही तर ज्यांना कुठं शिफ्ट व्हायचंय ते शिफ्ट होणारच आहेत. त्यावेळी सर्वत्र अंधार पसरला होता. आता बघा अंधार पसरणार आहे. का अंधार पसरणार आहे? तर हे सूर्याचं जे काही चाललंय ना सध्या, सूर्य सोलर फ्लेअर्स यायला लागलेले आहेत. त्यामुळे फ्रिक्वेन्सी ऍक्च्युली आता हे विमानाचे अपघात कोणी तुम्हाला बातमीदार सांगत नाही बघा. नुसतं तुम्ही युट्यूब बघितलं असेल तर लोकांनी किती त्याचा बाजार केला. थोडं रेकॉर्डिंग बंद करते 1 मिनिट. मी काही वेळेला रेकॉर्डिंग मध्ये बोलू शकत नाही. सायन्स कोणी, म्हणून आपल्याला सायन्स एक्स्ट्रॅक्ट करायचंय बघा. प्लेनचे जे ऍक्सिडेंट होत आहेत ते का होत आहेत? हे भविष्य पुराणात लिहिलेलं आहे. भविष्य पुराणात पंखवाले मोठे मोठे पक्षी धारातीर्थ होणार आहेत असं वर्णन आहे. मग पंखवाले मोठे मोठे पक्षी म्हणजे काय, गरुड का? तर विमानं आपले हेलिकॉप्टर्स. मग भविष्य पुराणात हे कसं लिहून ठेवलंय एवढ्या पूर्वी? हे पण पुराणच आपण वाचतोय. मग पुराणात लिहिले ना, आता हे बघा ना, म्हणजे आता जर असते ना डॉक्टर अमृता मॅडम आहेत का, त्यांना कळलं असतं. आम्ही हे सायंटिफिक सगळं आम्हाला माहितीये काय होतंय ते. नाही आहेत त्या. तर हे आहेत का? अनुजा मॅडम आहेत का? अनुजा मॅडम तुम्ही सांगा. अनुजा मॅडम आहेत का? अनुजा मॅडम पण नाहीत. तर ठीक आहे. त्यांच्या घरी पाहुणे आहेत ना अमृता मॅडमच्या. तर हे आम्हाला सायंटिफिक माहितीये काय होतं, का अंधार पडणार आहे, का 3 दिवस 3 दिवस किंवा 7 दिवस सूर्यच दिसणार नाहीये कोणाला. का? तर ह्या फ्रिक्वेन्सी बदलतायत ब्रह्मांडाच्या. सूर्य जी किरण टाकतोय त्याच्या फ्रिक्वेन्सी हायर आहेत. तुम्ही म्हणाल एवढं कुठं हिट होतंय, कोण मेल्ट व्हायला लागले, काय व्हायला लागले, बर्फ वितळायला लागले ना. अरे ते सागरात भूकंप यायला लागलेत की, आणि ज्वालामुखी बाहेर यायला लागलेत की. आपल्याला काय जाणवत नाहीये. तर एक वलय प्रोटेक्शन लेअर केलं. ते मध्ये डिस्कशन ग्रुपला व्हिडिओ झाला बघा. ते सगळं आपल्यावर टाकलंय आपल्या प्रोटेक्शन पुरतं. आपलं जागं करणं करणं तुम्हाला संधी, 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 संधी यासाठी आपल्याला आच्छादित केलेलं आहे. हळूहळू, हळूहळू ज्यांना असेन्शन व्हायचंय त्यांना ते सगळ्या घडामोडी घडतायत शरीरात. कोणी ध्यान धरायला लागलेत, कोणी हे सगळं करतंय. संधी, संधी, संधी. पण म्हणून ते जाणवत नाही. पण त्याचे वातावरणातली इफेक्ट फ्रिक्वेन्सी वगैरे वर जर हेलिकॉप्टर जाते त्यांना पेलवत नाहीये. त्यामुळे सिग्नल सगळे डॅमेज होतायत. त्यांना जे इंडिकेशन देणारे सिग्नल आहेत ते वर्क होत नाहीयेत. का वर्क होत नाहीये? तर फ्रिक्वेन्सी डिझाईनच केलेली नाही विमानाच्या सिस्टीम तेवढ्या. विमानाच्या काय, आपल्या लॅपटॉपच्या सुद्धा, आपल्या मोबाईलच्या सुद्धा, आपल्या घरातल्या सगळ्या. हळू सगळं बिघडत जाणार आहे. आपण बघतोय. किती दिवस टिकतायत आपले लॅपटॉप हाय-फाय. जास्त टिकत नाहीयेत. मोबाईल किती दिवसात आपल्याला बदलावा लागतोय. तर हे एनर्जीच बदलतीये, फ्रिक्वेन्सी बदलतीये, व्हायब्रेशन बदलतायत. त्यामुळं इक्विपमेंट काम नाही करणार. मग काय होणार आहे, की इंटरनेट कोलॅप्स होणार आहे. त्याचं सायंटिफिक कारण असं आहे, की ह्या ज्या फ्रिक्वेन्सी आहेत समुद्रातनं त्या ज्या काही इंटरनेटचं नेटवर्किंग केलेलं आहे, ते उद्ध्वस्त होणार आहेत. कारण समुद्रात सुद्धा भूकंप चाललेत आता. आणि मग हे नेटवर्किंग कोलॅप्स झालं तर नेटवर्क राहणारच नाही, इंटरनेट राहणारच नाहीये. ठप्प क्षणात काहीही होऊ शकतं. मग हे जर नेटवर्क गेलं तर आपल्या मोबाईलच चालला नाही तर आम्ही काय बोलू तरी शकणार आहे का? नाही. पूर्वी कसं नुसतं फोन होता. मग ते पण नसणार आहे. मग लाईटचं ग्रिड फेल होणार आहे. कारण लाईटच्या ज्या सिस्टीम्स आहेत, लाईन्स आहेत, ट्रान्सफॉर्मर आहेत, ते सगळं फेल होणार. त्या फ्रिक्वेन्सीला नाही काम करू शकणार कोणी. सगळं सिस्टीममध्ये आणण्यासाठी 3 दिवस जातील, काही 7 दिवस जातील. अंधकार राहणार आहे. सूर्यच तो नसणार आहे. त्यामुळे मग काय, सूर्यच तर जीवन देतो ना.
म्हणून हे सगळं आता बडबडत आहेत, युट्यूबर सुद्धा बडबडत आहेत, भविष्य पुराणात तर लिहिलेलं आहे, पण ह्याचं सायंटिफिक कारण हे आहे. अंधार का होणार आहे ते शास्त्र शुद्ध येते सगळं, ते काही थोटांड नाहीये. याला फक्त एकच वे निघू शकतो की जी काही लाईन आहे ते पुढं पुढं घेऊ शकतो. डार्क एनर्जी जे काम करतात ते पुढे नेतात. त्यांना हे नाही करायचंय सगळ्यांना. त्यांना हे नकोय असेन्शन. आणि मग आपल्यासारखे जे सामूहिक चेतना पेरतात की इझिली होऊ देत, लवकर होऊ देत, फास्ट होऊ देत. त्यामुळं आपण ते बॅलन्स करतोय. मग याच्यामध्ये हे होणं खूप छान आहे सगळ्यांसाठीच. पण ते काही डार्क एनर्जी अडथळे आणतात त्यामुळे डेडलाईन काही वेळेला पुढे जातात. आता मध्ये आपण सगळं जे केलं ते आता आहे परत मार्चमध्ये आहे बघा. तर हे इथे मला हा जेव्हा संदर्भ सापडला, त्या म्हणजे थोडीशी हिंट मिळालीच होती ना शिवपुराणात महाशिवरात्रीचं आत्ता जे 100 वर्षांनी म्हणा, किती वर्षांनी महाशिवरात्रीला जे घडणार आहे, 17 तारखेच्या सूर्यग्रहणाला जे घडणार आहे, ते सगळं शिवपुराणात दिलंय असं मला त्या YouTubeमधनं कळल्या मी लगेच उठून घेतले हे. म्हणजे ते ऊर्जेने करून घेतलं. मग थोडंसं चाललं, तर आता मग ते बघा एका शब्दात केवढं सायन्स दिले. त्यावेळी सर्वत्र अंधार पसरला होता. मग हा अंधार पसरणारच आहे ना आता. मग हेच त्यांनी सांगितलं नाही का इथे. मग चंद्र, अग्नी, वायू, पृथ्वी, जल, दिवस, रात्र, आकाश व अन्य तेज अस्तित्वात नव्हते. तेजच नव्हते, कोणीच नाही. चंद्र नाही, अग्नी नाही, वायू नाही, पृथ्वी नाही, जल नाही, दिवस नाही, रात्र नाही. रात्रच आहे तर म्हणजे दिवस आणि रात्रच कशी असणार आहे? आकाश व अन्य तेज अस्तित्वात नव्हते. शब्द, स्पर्श, गंध, रूप, रस इत्यादी पदार्थ नाही झाले ते कारण ते तत्वांचे आहेत. मी तुम्हाला नेहमी म्हणते असेन्शन म्हणजे तत्वांना बदलायचंय आपल्याला. म्हणून ते पंचतत्व शिकणं गरजेचं आहे. म्हणजे हा देह जरी सुटला तरी आपल्याला तत्वांचं ज्ञान असल्यामुळं आपण भराभरा कारण काय होणार आहे? इमेजिन करा की रेडिओ ऍक्टिव्ह टाकले गेले. समजा 3रं महायुद्ध सुरू झालं. संपूर्ण रेडिओ ऍक्टिव्ह बॉम्ब फेकले गेले. काहीच राहणार नाही. ना बॉडी राहणार, ना हाडं राहणार, ना त्वचा राहणार, काहीच नाही राहणार. प्राण आहे प्राण. तो जो आत्मा आहे, तो लगेच विलीन व्हायला लागणार. पण मग त्या प्राणाला कोण डायरेक्शन देणार आणि काय होणार? कोणीच नसणार आहे. पण हे जर सगळं ज्ञान असेल, तर स्वयंभू तो पुढे जात राहील. वातावरणात कितीतरी हजारो किलोमीटर ब्रह्मांडात हे सगळे व्हायब्रेशन्स पसरणार आहेत, जर असं काही झालं तर. मग तिथे काय पुढं करणार? सगळा अंधार, 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 अंधार. मग हे तत्वच नाहीये. तत्वच विलीन करायचेत. म्हणून तत्वांचे जे काही क्वालिटीज आहेत, शब्द नाही, स्पर्श नाही. कुठं गंध येत होता कोरोना काळामध्ये? झलक नाही का ती? गंधच नाही, वासच नाही. कोरोना काळात गेले होते सगळ्यांचे वास. गंधच येत नव्हता. गंध, स्पर्श, शब्द, वाचा तरी राहणार आहे का? घशाला कसं होत होतं त्यावेळेला? मला 2दा झालंय त्यामुळे मी सगळं बघितलंय काय-काय होतंय, कसं-कसं होतंय. शब्द, स्पर्श, गंध, रूप, रस इत्यादी पदार्थ नाहीसे झाले होते आणि होणारच आहेत आता हळू-हळू. अशा वेळी निरंतर अंधकारात फक्त सद्ब्रह्म होते, ज्याला सद असे म्हणतात. त्यावेळी सद, असद, आत्मक ही वस्तू शेष नव्हती. जो वाणी मनाद्वारे अगोचर आहे, जो इंद्रियांना जाणवत नाही, जो नाम, रूप, वर्णापासून दूर आहे, स्थूल व सूक्ष्मही नाही, जो रस्व नाही, दीर्घही नाही, जो लहान नाही, मोठा नाही. श्रुती सुद्धा ज्याच्याविषयी फक्त तो सत्य स्वरूप, परमानंद स्वरूप व साक्षात परमपुरुष आहे. आपण म्हणतो ना सच्चिदानंद, सत असे सांगते. तो प्रभा, आभा, आकार, विकाररहित व शून्य आकृतीचा सर्व व्यापक एकाकर योगगम्य आहे. तो निर्विकल्प माया व उपद्रवापासून दूर आदी अंतविरहित चिदात्मक व अद्वितीय आहे. त्या निराकाराने म्हणजे मी जे म्हणते तो जो कोणी आहे परमपिता त्याने निराकाराने इच्छेनेच आपल्या मूर्तीची कल्पना केली. मी तुम्हाला सांगितले इच्छा. इच्छेने सगळं ब्रह्मांड हे आपण सृष्टी जन्म घेतले आपण आलोत. इच्छेने त्या निराकाराच्या इच्छेनेच आपल्या मूर्तीची कल्पना केली. तो संपूर्ण ऐश्वर्य आणि सर्व ज्ञानाने संपन्न आहे.
त्याची मूर्ती सर्वत्र गमन करणारी, सर्व रूप संपन्न, सर्वांना वंदनीय असलेली, सर्वांवर सुसंस्कार करणारी व सर्वांची आद्य आहे. त्या ऐश्वर्यात्मक शुद्ध स्वरूपाच्या मूर्तीची कल्पना करून अद्विती आदी अंतररहित सर्वगमी अविनाशी परमब्रह्म अंतर्हित झाले. त्या अमूर्त ब्रह्माची मूर्ती म्हणजे सदाशिव होय. अमूर्त ब्रह्माची मूर्ती म्हणजे सदाशिव होय. ह्या अर्वाचीन मूर्तीला ज्ञानीजय ईश्वर असे म्हणतात. तिने आपल्याच देहातून स्वच्छंद देहधारी शक्ती निर्माण केली. पहिल्यांदा सदाशिवाने. तिने आपल्याच देहाने स्वच्छंद म्हणजे ही प्रकृती बघा, हे सगळं सृष्टीचं जन्मकथा आहे. तिने आपल्याच देहातून स्वच्छंद देहधारी शक्ती निर्माण केली. ती शक्ती प्रधान प्रकृती त्याचप्रमाणे गुणमाई परामया होय. तीच बुद्धी तत्वाची जन्मदात्री होय. तिलाच विकारापासून दूर मानले जाते. बुद्धी परामाया तिला शक्ती, अंबिका, प्रकृती, सर्व लोकेश्वरी, त्रिवेद जननी, नित्या व मूल कारण म्हणतात. तिला 8 भुजा असून तिचे मुख विचित्र व तिची कांती पौर्णिमेच्या 1000 चंद्राप्रमाणे आहे. ती अनेक आवरणांनी संपूर्ण असून ती नाना गतींनीही संपन्न आहे. तिचे डोळे प्रफुल्लित कमळाप्रमाणे आहेत. तिने अनेक प्रकारची आयुधे धारण केलेली आहेत. ती अचित्य तेज असलेली सर्वांची जन्मदात्री, त्याचप्रमाणे एकाकिनी माया असून सुद्धा ती संयोगाने अनेक रूपे धारण करू शकते. त्या प्रकृतीपासून महान आणि महानापासून 3 गुणांची उत्पत्ती झाली आहे. त्यापासून अहंकार व त्यापासून गुणभेदाची 3 गुणे झाली आहेत. त्यापासून तन्मात्रा व तन्मात्रांपासून पंचभूते व त्यापासून ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रिय निर्माण झाली आहेत. परवा ते मेसेज टाकलाच होता कोणीतरी, परत रिपिटेशन आहे बघा. हे मुनींनो, आपल्याला मी तत्वांचं वर्णन सांगितले. प्रकृतीचे सर्व कार्य जडात्मक आहे. तिला पुरुषापासून वेगळी समजली पाहिजे व ते 24 तत्व शंकराच्या इच्छेने ग्रहण झाल्यावर ब्रह्मस्वरूप जलात विलीन झाले. त्यावेळी तेथे शब्द गुण हा नाद उत्पन्न झाला. तो ओंकारयुक्त प्रकट झाला. हे काय आहे? अशा प्रकारचा घोर शब्द झाला. मी म्हटलं इच्छा झाली, शब्द आला, तो ओंकार आला. त्याचा अर्थ काय आहे? मी आहे, हे काय आहे? अशा प्रकारचा घोर शब्द झाला. सर्व देवतांनी असे विचारल्यामुळे, म्हणजे आवाज आला, हे काय आहे असं विचारलं सगळ्यांनी, वेगळंच झालं ना. बिग बँग थेअरी. सर्व देवतांनी असे विचारल्यामुळे विनू वैररहित होण्यामुळे संतुष्ट झाले. नंतर त्यांनी शिवलिंगाच्या दक्षिणेला, आता हे थोडस वर्णन वेगळं वाटलं परवा आपण जे वाचलं ते दिशा ओंकाराच्या. तर शिवलिंगाच्या बघा, त्यांनी शिवलिंगाच्या दक्षिणेला सनातन आद्य आकार पाहिला. त्याचप्रमाणे उत्तर बाजूला उकार पाहिला, मध्यात मकार आणि अंत ठिकाणी नाद पाहिला. मला वाटतं त्यावेळेला आपण काय वाचलं, मला असं वाटतं उत्तरेला पश्चिमेला, दक्षिणेला, बिंदू पूर्वेला आणि मध्य म्हणजे नाद, असं काहीतरी होतं. कोणी नीता मॅडम तुम्ही लिहून घेतलंय ना? हो मॅडम, असंच आहे. असंच आहे, पण इथे बघा ना वेगळं दिलं. एवढी उष्णता आली बापरे, खूपच गरम व्हायला लागलं. इथे वेगळे दिलं देश, बरोबर हो, विचार करू. हे ओंकाराच्या वेळेला घ्यायचे, परत त्याला सगळं डिटेल एक्सप्लेनेशन करायचे. मकार आणि अंत ठिकाणी नाद पहिला. अशा प्रकारे संपूर्ण प्रणवाचे त्यांना दर्शन घडले. प्रणवाचे दर्शन घेतले त्यांनी. आदिवर्ण सूर्यमंडळाप्रमाणे त्यांना उकार दिसला. चंद्रबिंब, आता बघा, सूर्यमंडळाप्रमाणे त्यांना उकार दिसला, म्हणजे ऊ जो आहे ओंकारातला तो सूर्यमंडळ आहे. चंद्रबिंबाप्रमाणे असलेला मकार त्यांनी मध्यभागी पाहिला. त्यावर स्फटिक मण्याप्रमाणे स्वच्छ, निर्मल, निष्कल व तुर्यातीत
निर्द्वंद केवळ शून्य आत बाहेरून सुस्थित आदी मध्य आणि अंत ठिकाणी शून्य आनंदाचा उपत्ती करता सत्य अविनाशी परब्रह्माचे त्यांना दर्शन झाले. सगळं ओंकारातूनच दर्शन झालं बघ. तो रुद्र चिंतन गम्य नाही. रुद्र चिंतन गम्य नाही. त्याच्या विचाराने मन आणि वाणी निवृत्त होते. आपण बघितलं ना, प्रवृत्ती निवृत्तीकारक आहे ओंकार. त्याचे ज्ञान एकाक्षर ओमनेच संभव आहे. एकाक्षर आकारात बीज स्वरूप त्याच प्रकारे अंडज ब्रह्मा होय. आता इथे जो अंडज ब्रह्मा आहे ना म्हटलंय, तोच आपल्या शिवलिंगात अंड स्वरूपात असतो बघा. आणि त्या अंड स्वरूपाच खूप रहस्य आहे. एकाक्षर इकारात परमकारक विष्णू आहे. एकाक्षर मकारात नील लोहित भगवान आहेत बघा. इकारात परमकारक विष्णू आहे. ओंकारात आहेच आहे की मी तुम्हाला सांगितलं की ओंकारात तिन्ही आहेत त्रिमूर्ती. तर एकाक्षर मकारात नील लोहित भगवान आहे. ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे ओंकार आहे. आकार सृष्टीला उत्पन्न करतो. उकार मोहित करतो. बघा, आकार सृष्टीला उत्पन्न करतो म्हणजे उत्पन्न करणारा कोणी? ब्रह्मा. आकार म्हणजे ब्रह्मा. हे सगळं झाले, ते मी घेतले ओंकारामध्ये. व्हिडिओ आहे त्याचे सुदर्शन पिरामिड किंवा विहंगमवर असेल. विहंगमवर असेल डिस्क्रिप्शन, विहंगमवर ध्यान सुदर्शन पिरामिडवर असं आहे ते. तर आकार सृष्टीला उत्पन्न करतो. उकार मोहित करतो. मकार नित्य अनुग्रहशील आहे. मकाराला विभूजी आणि आकाराला बीज म्हणतात. उकार विष्णूची योनी, त्याप्रमाणे प्रधान पुरुष रूप ईश्वर होय. आकार आहे ब्रह्म, उकार आहे विष्णू. बीजी आत्म्याचा विभाग करून स्वच्छंदपूर्वक स्थित झाला आहे. या लिंगाच्या बीजानेच आकाराची उत्पत्ती झाली आहे. हा उकार रूपात गेल्यावर सर्व बाजूंनी वृद्धी प्राप्त झाला. त्यापासून हे स्वर्ण अंड झाले. त्यावेळी हे अंड जाणण्याला योग्य असे नव्हते. त्याचप्रमाणे ते लक्षण रहित होते. हे सगळे भेद ओंकाराला मी करणार. ठीक आहे. ह्याच्यातही कोडिक आहे सगळं. साधना आणि हे वर्णन असं येते. हा तुम्हाला मगाच्या कथेचं विचारायचंच राहिलं. अनेक वर्षापर्यंत हे अंड जलात स्थित होते. हजारो वर्ष व्यतीत झाल्यावर ब्रह्मदेवाने त्याचे 2 भाग केले. जलात स्थित असलेल्या या अंड्याचे परमेश्वर द्वारा व्याघात झाल्यावर त्याचा एक तुकडा ऊर्ध्वस्थित होऊन शोभायमान झाला. त्यापासून द्युलोक प्रकट झाला. 2 लोक तयार केले ना. खालच्या तुकड्यापासून पंचलक्षण पृथ्वीचे प्राकट्य झाले. द्युलोक माहिती आहे ना आपल्याला, स्वर्गलोक. आणि कसं जाता येतं, कुठल्या दानाने द्युलोकात, कुठल्या दानाने नरकात, हे सगळं आपण अभ्यास केलं. सुचेता मॅडमने घेतलं होतं ते. त्या प्रकट अंड्यापासून भव आणि ककार नावाचे 4 मुखे झाले. ही सर्व लोकांची रचना करणारी होत. म्हणून यजुर्वेद याला ओम ओम म्हणतो. यजुर्वेदाचे वाक्य ऐकून रुख आणि साम आम्हा दोघांच्या बाबतीत हे हरे हे ब्रह्मन असे म्हणू लागले. आम्हाला ओळखतात आपल्या सामर्थ्याप्रमाणे योग्य मंत्राने ते महादेवाला प्रसन्न करू लागले. त्याच वेळी विश्वाचे पालन करते भगवान विष्णू माझ्या बरोबर एक अत्यंत सुंदर व अद्भुत स्वरूपाचे दर्शन करू लागले. हे मुनींनो, ते कर्पुराप्रमाणे सुंदर गौरवर्णी पंचमुखी 10 भुजा असलेले अनेक भूषणांनी भूषित असलेले स्वरूप पाहून विष्णू कृतार्थ झाले. त्यावेळी भगवान महेश्वर अत्यंत प्रसन्न होऊन दिव्य शब्दयुक्त स्वरूपात दिसू लागले. त्यांचे डोके, आकार, मस्तक दीर्घ आकार, त्यांचा डोळा डावा डोळा इकार आणि उजवा कमलासारखा, त्यांच्या दक्षिण कपोल उकार व वाम कपाल रुकारा, त्यांच्या नासापुट लुकार, वरचा ओठ एकार व खालचा ओठ एकार, दंतपक्ती ओ औ अम त्यांची टाळू, त्यांचे उजवे 5 बाह्य क वर्गाची 5 अक्षरे. आता सगळे ध्वनी निर्माण झाले ना आपले 12 खडे, ते सांगतायत वर्णन. आणि डाव्या बाहुत वर्गाची 5 अक्षरे, ट वर्गाची 5 अक्षरे, त्यांचे उजवे व डावे चरण, पकार हे उदर, फकार हा पार्श्वभाग
आता हे जे शब्द आहेत ते आपण चक्रातून शिकतोच की, प्रत्येक चक्रातनं कुठले कुठले अक्षर आहेत ते तेच आहे. प्रत्येक चक्र ती अक्षर निर्माण झाली म्हणजे त्या त्या चक्रांचे अवयव तयार झाले. बघा, फकार हा पार्श्वभाग, बकार उजवी बाजू, भकार खांदे, मकार हृदय, म म्हणजे हृदय, मकार, यकारापासून सकारापर्यंत 7 धातू, हकार, नाभी, चक्रार, ग्रहण. अशा प्रकारे त्या अगुण गुणात्म्याचे शब्दमय स्वरूपाचे दर्शन करून मी आणि विष्णू दोघेही कृतार्थ झालो. नंतर विष्णू वर पाहू लागले. त्यांनी 5 मंत्र ग्रहण करून त्यांचा जप केला. ज्यांचे नेत्र सर्वत्र आहे ते ब्रह्मदेवाचे अधीश्वर आहेत. जे सृष्टी निर्माण करता आहेत त्यांना ते वाणीने संतुष्ट करू लागले. अशा प्रकारे मी आणि विष्णूने शंकराची अत्यंत प्रेमपूर्वक स्तुती केली. शंकराने म्हटले, हे विष्णू, तू माझी आज्ञा ऐक. तू नेहमी सर्व लोकात पूज्य मानला जाशील. ब्रह्मदेवाने रचलेल्या जगात जेव्हा दुःख निर्माण होईल तेव्हा त्या दुःखापासून मुक्त करण्याविषयी तू तत्पर राहशील. हे ब्रह्मदेवा, तू ऋषींचे ध्यान करणे योग्य होय. तुम्हा दोघात व रुद्रात काही फरक नाही. खरे पाहिले असता तुम्ही तिघे एकत्व रूप आहात. हे विष्णू, जो तुझा आश्रय घेतो तोच माझा आश्रित होय. तुझ्या माझ्यात अंतर नाही. ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांच्या एकत्वात संदेह करण्याचे कारण नाही. ब्रह्मा विष्णूला शंकराचे हे कथन पटले. शिवपूजनाच्या विधीच्या बाबतीत मुनींनी श्री सुतांना विचारले असता सुतांनी त्यांच्या या प्रश्नाचे उत्तर देताना म्हटले, हे मुनींनो, हाच प्रश्न प्रथम व्यासांनी सनत कुमारांना विचारला होता. त्यांनी त्याचे उत्तर सांगितले. उपमन्यूचे ते ऐकले व त्याने श्रीकृष्णाला सांगितले. ब्रह्मदेवाने जसे सांगितले तसे मी तुम्हाला सांगतो. संपूर्ण इच्छापूर्तीसाठी शंकराने पूजन करावे. दारिद्र्य, रोग, दुःख, त्याचप्रमाणे शत्रूंची पीडा ही 4 संकटे शंकरांची पूजा केली नाही तर मानवावर ओढवतात. म्हणजे शंकराची पूजा म्हणजे कळतंय ना तुम्हाला कोणाची? दारिद्र्य, दुःख, त्याचप्रमाणे शत्रूची पीडा ही 4 संकटे शंकराची पूजा केली नाही म्हणजे श्वासाची पूजा केली नाही तर मानवावर ओढतात. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून गुरुचे व शंकराचे स्मरण करावे. बघा, सकाळी उठून गुरुचे आणि शंकराचे, मग श्वासच माझा गुरु आणि श्वासच माझा शंकर, शिव, श्वासच माझा, आणि म्हणून ते आपण नियम पाळायचे, शिवसुरोधायचे उठल्यावर, उगच नाही पाळायचे. स्नान केल्यानंतर धुतलेले वस्त्र धारण करावे. स्वच्छ एकांत स्थानी बसून संध्या करावी. मन स्थिर करून यथाविधी पूजा करावी. प्रथम गणेशाचे पूजन करावे. नंतर सिंहासनाची कल्पना करावी. पूजा द्रव्याजवळ बसून शंकराची स्थापना करावी. 3 आचमने करून हात धुवावे. नंतर 3 प्राणायाम करावे. शंकराचे ध्यान करावे. शंकराला उचलून त्याची पूजा करावी. यथाविधी घट स्थापित करून कुशाने आच्छादित पाण्याने सिंचन करावे. महादेवाच्या पूजेच्या वेळीच नंदीची पूजा ही यथाविधी करावी. मूर्तीला पांढऱ्या वस्त्राने पुजावे. चंदन आणि तांदूळाने पूजन करावे. नमस्कार करावा. मी जी ज्ञानाने व अज्ञानाने पूजा केली ती आपल्या कृपेने सफल व्हावी असे म्हणून फूल वाहिले व शंकराचा आशीर्वाद घ्यावा. शिवलिंग पूजेसंबंधी व स्तोत्र पाठासंबंधी ब्रह्मदेव म्हणतात, आपल्या सोयीप्रमाणे नदीत किंवा घरी स्नान करावे. योग्य वार पाहून अंगाला तेल लावावे. नेहमी तेल लावणाऱ्यांचा वास दूषित होत नाही. कोणाच्या तरी उरलेल्या पाण्याने स्नान करू नये. आपल्या देवतेचे स्मरण करून स्नान करू नये. आपल्या देवतेचे स्मरण करून स्नान करू नये. दुसऱ्याचे धारण केलेले वस्त्र स्नानासाठी सुद्धा नेसू नये. धूत वस्त्र नेसून आचमन करावे. शेणाने सारवलेल्या पवित्र ठिकाणी सुंदर आसनाची कल्पना करून बसावे. मृग चर्म असल्यास उत्तम. भस्म त्रिपुंड धारण करावे. रुद्राक्ष धारण करावे. नंतर पूजन करावे. कैलास शिखरावर राहणारा शंकर हा निर्गुण, सगुण, यथोक्त रूप, पंचमुख, 10 भुजांचा व 3 नेत्रांचा आहे. कापरासारख्या गौरांगावर त्याच्या मस्तकी चंद्र व जटांचा भार आहे. त्याने अंगावर व्याघ्र चर्म घेतले असून त्याने गजचर्म धारण केलेले आहे. वासुकीसारख्या सापाला त्याने गळ्यात लपेटलेले आहे. त्याच्या हातात पिनाक इत्यादी आयुधे असून
ठीक आहे, हे सगळं कोडिक आपल्याला बघायला पाहिजे. जसं दत्तगुरूंचं सांगितलं होतं मी, तसंच हे शंकराचं आहे. मला भक्ती मुक्ती दे असे म्हणून नैवेद्य दाखवावा. ठीक आहे, आता रुद्र संहिता सतीखंड पूजेचं काही वर्णन मी करत नाही. तर आता प्रश्नाचं उत्तर कोण देणार आहे? नारद मुनींना जे काही झालं, कामवासना झाली, त्या स्टोरीचं मोरल काय आहे, त्यातून आपण काय धडा घेऊ शकतो? शिवाचं त्यांनी तप केलं आणि शिव प्रेमाने मोहित झाले ते. त्यामुळे त्यांना काम वासना जागृत झाली. जिंकलेला आहोत असं वाटत असताना या स्टोरीचं मोरल कोणाला सांगता येईल? कोणी आहे का? हात वर करा, अनम्यूट करा आणि सांगा. बोलायचा प्रयत्न तर करा. तुम्हाला काय वाटतं मोरल ऑफ द स्टोरी? स्टोरी ऐकली ना, मोरल सांगता नको काय? हा, बोला मॅडम. अहंकार सोडता आला पाहिजे त्यांना. अहंकाराने ग्रासल्यामुळे त्यांना समजलं नाही की आपण खरंच कामदेवाला जिंकलंय की नाही जिंकलंय. त्यांना तो भास झाला की आपण खरंच जिंकलंय. हो, पण मोरल काय? अहंकार सोडता आला हेच. पाहिजे. नाही. अ? माया अहंकार सोडता आला पाहिजे आणि मायेत न अडकता पुढे जाता आलं पाहिजे. मला वाटतं माय अहंकारापेक्षा माया त्यांना मायेने त्यांना हे केलं. आप हे बघा, आपल्याला मोरल मोरल कळतं ना, आपण लहान मुलांना मोरल सांगतो ना. धडा काय घ्यायचा? मोरल म्हणजे धडा, लेसन काय घ्यायचं, आपण काय झालं हे वर्णन नाही. आपल्याला काय सीख मिळते, आपण या स्टोरीतून काय शिकलो पाहिजे, धडा काय शं- आपल्याला. हा, शंकरांनी त्यांनी त्यांना स्थिरता हवी. एका एकाने बोला. श्रद्धा कदम मॅडम बोला. एका एकाने बोला. नारद मुनींना असं त्यांनी श्वासावरती विजय प्राप्त केला असं त्यांना वाटलं. म्हणजे शिवाला त्यांनी मोहून घेतलं असं त्यांना वाटलं. म्हणजेच काय, तर श्वासाला त्यांनी जिंकलेलं आहे. त्यामुळे ते असे वाटलं की श्वास माझा गुरु आहे आणि मी श्वासाला जर जिंकलेला आहे तर मी कामवासनेला पण जिंकलेलं आहे. म्हणजेच मोहमायेला जिंकलेला आहे. म्हणून तो आभास म्हणजे सतत आपण चिंतनात राहिलं पाहिजे. याचाच अर्थ असा की श्वासाशी आपण निगडीत राहायला हवं. श्वासाला तुम्ही सोडून गेले अहंकाराने विजय प्राप्त केला श्वासावर, म्हणजे मोहमायाने विजय प्राप्त केला, तर आपण श्वासापासून दूर चालले जातो. आणि विष्णूने तेच केले की त्यांना ते मोह टाकला. जे तयार केलं, ते जग तिथे तयार केलं, त्यांनी नगरी तयार केली, ते मोहाचीच केली. आणि त्याच्यामुळे नारद मुनी त्याच्या मोहात आले. म्हणजेच काय झालं की श्वासापासून परावृत्त झाले. म्हणजे ते श्वासाशी निगडीत म्हणजे कनेक्टेड नाही राहिले. म्हणून श्वासाशी कनेक्टेड राहणं, मोरल ऑफ द स्टोरी हेच आहे की सतत तुम्ही श्वासाचं चिंतन मनन सतत करायला हवं असं मला वाटतं मॅडम. हा, अजून कोण बोलतंय? सुवर्ण मॅडम बोला तुम्ही. तुम्हाला काय वाटतं? त्यांना काय शंकराने त्यांना सांगितलं होतं की ब्रह्मदेवाला काही सांगू नकोस. तर जेव्हा सांगितलंय की ते ऐकलं नाही आणि म्हणजेच त्यांचा कुठेतरी स्वतःचा इगो आडवा आला की मी काय ऐकू, मी जिंकलंय तर. म्हणजे इगो सोडता आला पाहिजे स्वतःला आणि जो कोणी चांगलं सांगतो तर ते ऐकलं पण पाहिजे. ठीक आहे, अजून कोणाला सांगायचंय? नूतन मॅडम तुम्ही केलं अनम्यूट. लक्षातून गेलं मॅडम. म्हणजे बोला ना नूतन मॅडम. आपल्याला म्हणजे बरोबर आहे, श्रद्धा मॅडम म्हणतात तेच माझं पण म्हणणं होतं. कारण ठीक साधना आहे. जर आपली व्यवस्थित राहिली तरच. आणि मेन त्यांनी म्हणजे मला साधना व्यवस्थित केली नव्हती का? असं कुठं आलंय का त्यांनी साधना सोडली? त्यांनी तर तप केलं. व्यवस्थित म्हणतेच की श्वासावरच लक्ष त्यांनी केंद्रितच साधना ठेवायला. खंड पाडला असं कुठं म्हटलंय का? शैलजा मॅडम बोला. मला असं वाटतं थोडक्यात की अहंकार आणि कामवासना याच्यावरती आपल्याला विजय मिळवता आला पाहिजे. म्हणजे अहंकार हा सर्व विनाशास कारणीभूत ठरतो. तसंच या पण वासना सुद्धा. हे तुम्ही म्हणताय ते मोरल आहेच आहे, पण मी काय म्हटलं, गूढ अर्थ पाहिजे नाही.
आध्यात्मिक हे कसं असतं ज्ञान आहे ना. आता ठीक आहे, शेवटी पूजेचं वर्णन आलं म्हणून मी बंद केलं, ते सामान्य लोकांसाठी असतं. तसंच मॅडम हे ते हे मोरल जे तुम्ही सांगताय ते सामान्यांसाठी आहे. हा, निलिमा मॅडम बोला. तटस्थता ठेवायला हवी होती. अरे हवी होती पण नाही ना ठेवली. हो ना, काय म्हणजेच आपण करू? त्याच्यावर मॅडम केंद्रित राहायला हवं ना. असं जसं मोह माया इगो सगळं बरं सोडतो राहू दे, तसं आता त्या मी साधनेचं सांगते ऐका. सगळ्यात मस्त ह्यांनी श्रद्धा मॅडमनी खूप सुंदर सांगितलं. तर श्रद्धा मॅडमसाठी आपण अभिनंदन करूया की थोडं थोडं त्यांचं उच्च जायला लागले. चला सगळ्यांनी अनम्यूट करा आणि श्रद्धा मॅडमसाठी टाळ्या वाजवा. खूप सुंदर शब्दात त्यांनी सांगितले, पण आता त्यांनाही माहिती नाहीये म्हणून तर म्हटलं गुड कळायला पाहिजे. तर हे गुड मी डिटेल घेणार आहे आता आपल्या ध्यानामध्ये. काय असतं माहिती का, जसं मी तुम्हाला सांगितलंय, पण प्रत्येक वेळेला मी सांगितले ते लॉजिक डोक्यात बसायला पाहिजे. प्रत्येक वेळेला मी असं फोडून नाही सांगू शकत. तर जसं जसं आपण चक्रांना भेदन करत जातो, वर वर येतो, त्या चक्रांचे सगळे आपल्याला गुण अवगुण पार करावे लागतात. खूप त्रास होतात. चक्र ज्या वेळेला बॅलन्स व्हायला लागतात, चक्र ज्या वेळेला ऍक्टिव्हेट व्हायला लागतात, त्याला त्रास होतात. तुम्ही बघता कंबर दुखतीये, अंग जड झालंय, मग झोप खूप येतेय. हे सगळं का होतं? त्या चक्रांचं भेदन, मग त्या चक्रांमध्ये जे अवगुण जन्मानुजन्म साठलेले आहेत, ते वर यायला लागतात. तसंच ध्यानाचे सुद्धा साईड इफेक्ट्स आहेत, नाहीये तसं नाहीये. पण ते साईड इफेक्ट्स पुढे चांगल्यासाठीच घडत असतात. कारण इथनं तर सगळं काढलं पाहिजे. म्हणून ज्या वेळेला तप करतो आपण, ज्या वेळेला श्वासाचं साधना ध्यान 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 करतो, जसं उष्णता वाढते आपण बघतो, तसं कामविकारही जागृत होतात. मूलाधार जसं जागृत व्हायला लागतं तसं वासना वाढायला लागतात. मग तुम्ही आता थांबा, जरा रेकॉर्डिंग बंद केलं पाहिजे.